महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC अंतर्गत विविध पदांसाठीची पदभरती प्रक्रिया यासाठीची पाहू शकता परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर परीक्षेचं हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेलं आहे। 10 जुलै पाहू शकता 10 जुलैमध्ये त्याचबरोबर त्यानंतरनं सुद्धा भरती परीक्षा ह्या असणार आहेत। वेळापत्रक डिटेलमध्ये अधिकृत संकेतस्थळावर या अगोदर जाहीर करण्यात आलं होतं, आपण डिटेलमध्ये चेक केलं होतं। तर यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदानुसार प्रत्येक पदासाठी प्रत्येक कॅटेगरी प्रवर्गनिहाय एकूण किती अर्ज आले आहेत याची माहिती आता आपल्याकडे उपलब्ध झाली आहे। तर डिटेलमध्ये हे जाणून घेऊयात। तर तत्पूर्वी पाहू शकता 10 जुलैला या पदांसाठीची परीक्षा आहे आणि त्यानंतरनं बाकीचे जे आहेत 6 ऑगस्ट आहे, त्याच्यानंतर पाहू शकता पुढे 8 ऑगस्ट आहे, 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट या पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे। तर यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदासाठीचे जे एकूण किती अर्ज आले आहेत प्रत्येक कॅटेगरी प्रवर्गनिहाय याची आकडेवारी हे उपलब्ध झाली आहे, चेक केली जाऊ शकते। याची PDF जी आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। तर यामध्ये पाहू शकता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रुप ए, त्याच्यानंतर डेप्युटी इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए साठीची, तर प्रत्येक पदासाठीची MIDC अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे प्रत्येक पदासाठी कॅटेगरीनुसार एकूण अर्जांची संख्या हे उपलब्ध झाली आहे। टोटल पाहू शकता जे पदे आहेत एकूण 34 पदे विविध संवर्गांमधील यामध्ये 1 लाख पाहू शकता, टोटल 1 लाख मध्ये पाहू शकता ही जी अर्ज आहेत 1,12,055 इतके टोटल अर्ज प्राप्त झाले आहेत। प्रत्येक पदासाठीचे कॅटेगरीनुसार हे चेक केले जाऊ शकतात। आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे समजा पाहू शकता यामध्ये जे पद आहे ड्रायव्हर ऑपरेटर पाहू शकता, ड्रायव्हर ऑपरेटर ग्रुप सी साठीच्या यामध्ये टोटल अर्ज जे आहेत हे 1697 इतके अर्ज आहेत। आणि त्याच्यानंतरनं जी कॅटेगरी आहे ओपनसाठीची EWS आहे, OBC आहे, SBC आहे, NTD कॅटेगरी, NTC कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर NTB आहे, VJAS आहे साठी आहे, ST साठी आहे आणि SC साठी या कॅटेगरी आहेत। या पद्धतीने प्रत्येक प्रवर्गनिहाय ही आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे, ते चेक केले जाऊ शकते। यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे, असिस्टंट स्टेशन ऑफिसर ग्रुप सी साठी आहे, सर्वेअर ग्रुप सी, ट्रेसर ग्रुप सी साठीची, पंप ऑपरेटर ग्रेड ग्रुप सी साठी, टेक्निकल असिस्टंट साठीची आहे, क्लर्क प्रत्येक पदासाठीची किती अर्ज आले ते चेक केले जाऊ शकतात। तुमची जी स्पर्धा आहे त्या पदासाठीची किती उमेदवारांसाठी आहे, तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज केला आहे तर पाहू शकता यामध्ये NTD साठी इथे फक्त 7च अर्ज आलेले आहेत। पद आहे डेप्युटी चीफ अकाउंट्स ऑफिसर ग्रुप ए साठीची, तर यामध्ये पाहू शकता कोणत्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीनुसार किती अर्ज आहेत आणि कॉम्पिटिशन स्पर्धा किती असणार आहे याची आकडेवारी या पद्धतीने उपलब्ध झाली आहे। भरती परीक्षेसाठी खूपच कमी वेळ आहे। पहिली जी पदे आहेत यामध्ये आपण पाहिलेत पाहू शकता 10 जुलैला यासाठीचे हॉल तिकीट उपलब्ध झालेत। लिपिक टंकलेखक, चालक, यंत्रचालक सगळे गटक संवर्ग, लघु टंकलेखक आहे, लघुलेखक निम्न श्रेणी, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक गटक या पदासाठीची ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। तर अशा पद्धतीने हे चेक केलं जाऊ शकतं किती अर्ज आलेत आणि कॅटेगरीनुसार तुमची कॉम्पिटिशन स्पर्धा ही कोणासोबत किती उमेदवारांसोबत असणार आहे हे चेक केलं जाऊ शकतं। तरी पाहिलं तर 2023 साठीची ही भरती प्रक्रिया आहे आणि अर्ज जर पाहिलं सगळ्यात 34 संवर्गांसाठी खूपच कमी अर्ज आहेत, त्यामुळे चांगला चान्स आहे। पाहू शकता IBPSद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार असून पाहू शकता IBPSद्वारे ज्या परीक्षा घेतात यासाठी चांगल्या पद्धतीचे चान्सेस संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे। यासाठी तयारी करण्यासाठी खूपच कमी वेळ आहे। या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।